SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले रायगड येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राज्यभर प्राथमिक सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घराघरात मनसे हा स्पष्ट संदेश देत राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसैनिकांना सभासद नोंदणी वाढवण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातही मनसेने आक्रमक पद्धतीने मोहीम राबवली. मनसे नेते दिलीप धोत्रे आणि जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली शहरासह ग्रामीण भागात सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील विविध प्रभागांसह ग्रामीण भागातही कार्यकर्त्यांनी थेट जनसंपर्क साधत नागरिकांना पक्षाच्या विचारधारेची माहिती दिली आणि सभासद नोंदणीसाठी प्रोत्साहित केले. अनेक ठिकाणी युवकांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. राजकारणात एंट्री घेण्याची ही संधी म्हणून तरुणांनी उत्साहाने प्रतिसाद दिल्याची चर्चा रंगली. या उपक्रमावेळी मनसेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके तसेच शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच सोलापूरमध्ये मनसेची सभासद नोंदणी मोहीम फक्त औपचारिकता न राहता प्रत्यक्षात जनसंपर्क आणि संघटन बळकटीकरणाचा प्रभावी प्रयोग ठरत असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसात ही मोहीम आणखीन वेग घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.